सायली लहानपणापासूनच एका अशा घरात वाढली होती जिथे शिस्तीला प्रेमापेक्षा जास्त महत्त्व होतं. तिचे वडील गोविंदराव गावात मानाचे आणि कडक स्वभावाचे माणूस म्हणून ओळखले जायचे. त्यांच्या दृष्टीने मुलांनी आईवडिलांच्या शब्दाबाहेर जाणं म्हणजे अपराध होता. घरात हसणं, मनमोकळं बोलणं, भावना व्यक्त करणं या गोष्टींना फारशी जागा नव्हती. सायलीला तिच्या आईचं प्रेम मिळायचं, पण तेही नेहमी भीतीच्या सावलीत दडलेलं असायचं. आईला मुलीची घुसमट दिसायची, पण नवऱ्याच्या स्वभावापुढे तिचंही काही चालत नव्हतं. त्यामुळे सायली मोठी होत गेली तसं तिच्या मनात एक पोकळी निर्माण होत गेली. तिला कोणीतरी समजून घ्यावं, तिचं बोलणं शांतपणे ऐकावं, तिच्या आनंद दुःखाची विचारपूस करावी अशी तीव्र इच्छा होती. पण घरात तिला त्यासाठी जागाच मिळत नव्हती. कॉलेजमध्ये गेल्यावर तिचं आयुष्य थोडंसं बदलायला लागलं. घराच्या चार भिंतींपलीकडे एक वेगळं जग आहे याची तिला जाणीव होऊ लागली. तिथे मुलं मुली एकत्र हसत होती, स्वप्न पाहत होती, भविष्यासाठी योजना आखत होती. त्या वातावरणात ती सुरुवातीला खूप बुजलेली असायची. वर्ग संपला की सरळ घरी, कोणाशी फार बोलणं नाही, कुठे थांबणं नाही. पण एका दिवशी तिच्या आयुष्यात अजय आला. तो वर्गात नवीन होता, पण काही दिवसातच सगळ्यांमध्ये मिसळला. त्याच्या चेहऱ्यावर कायम एक प्रसन्न हसू असायचं. तो कुणाशीही बोलताना समोरच्याला महत्त्व द्यायचा. सायलीकडेही त्याचं लक्ष गेलं. सुरुवातीला केवळ औपचारिक बोलणं होतं, पण हळूहळू दोघे एकमेकांच्या जवळ येऊ लागले. अजयमध्ये अशी एक गोष्ट होती जी सायलीला खूप भावायची. तो तिचं बोलणं मध्येच तोडत नसे. ती एखादी छोटीशी गोष्ट सांगत असली तरी तो पूर्ण लक्ष देऊन ऐकायचा. तिच्या मताला किंमत द्यायचा. आयुष्यात पहिल्यांदाच तिला वाटलं की कुणीतरी तिच्या शब्दांना महत्त्व देत आहे. घरात तिला नेहमी आदेश मिळायचे, पण अजय तिच्याशी सल्ला करून बोलायचा. तुला काय वाटतं, हा प्रश्न तिला त्याच्याकडून अनेकदा ऐकायला मिळाला. आणि हाच प्रश्न तिच्या मनात त्याच्यासाठी एक वेगळी जागा निर्माण करू लागला. हळूहळू तिने त्याला तिच्या घराबद्दल सांगितलं, वडिलांच्या कठोर स्वभावाबद्दल सांगितलं, स्वतःच्या अपूर्ण राहिलेल्या इच्छा सांगितल्या. अजय प्रत्येक वेळी शांतपणे ऐकून घ्यायचा आणि एवढंच म्हणायचा, काळजी करू नकोस, मी आहे ना. हे शब्द तिच्यासाठी औषधासारखे होते. प्रेम कधी आणि कसं मनात घर करतं हे कुणालाच कळत नाही. सायलीच्या बाबतीतही तसंच झालं. अजयचा एक साधा मेसेज दिवसभर तिच्या चेहऱ्यावर हसू आणायचा. तो कॉलेजला आला नाही तर तिला बेचैनी वाटायची. त्याच्याशी बोलल्याशिवाय दिवस अपूर्ण वाटायचा. अखेर एका संध्याकाळी कॉलेजच्या आवारात अजयने तिच्या डोळ्यात पाहत प्रेमाची कबुली दिली. त्या क्षणी सायलीला असं वाटलं जणू तिच्या आयुष्यातील सगळ्या अंधाऱ्या कोपऱ्यात अचानक प्रकाश भरून गेला आहे. तिनेही त्याचं प्रेम स्वीकारलं. त्या दिवसापासून तिच्या आयुष्याला एक नवीन अर्थ मिळाला. घरात कितीही तणाव असला तरी अजयचा विचार तिला जगण्याची शक्ती द्यायचा. पण आनंद फार काळ लपून राहत नाही. एक दिवस त्यांच्या नात्याची माहिती वडिलांना समजली आणि घरात वादळ आलं. गोविंदरावांचा संताप अनावर झाला. त्यांना वाटलं मुलगी त्यांच्या संस्कारांपासून दूर गेली आहे. त्यांनी सायलीचं कॉलेज बंद करण्याची धमकी दिली, फोन काढून घेतला आणि घराबाहेर पडण्यावरही बंधनं आणली. घरात रोज वाद होऊ लागले. आई रडायची, वडील रागवायचे आणि सायली दिवसेंदिवस मानसिकदृष्ट्या थकून जायची. तिला वाटायचं की ज्या घरात तिच्या भावनांना किंमत नाही तिथे राहून काय उपयोग. दुसरीकडे अजय सतत तिच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत होता. तो तिला धीर द्यायचा आणि एकत्र भविष्याचे स्वप्न दाखवायचा. त्या स्वप्नांमध्ये प्रेम होतं, आपलेपणा होता आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वातंत्र्य होतं. अखेर एक दिवस परिस्थिती इतकी टोकाला गेली की सायलीसमोर निर्णय घेण्याशिवाय पर्याय उरला नाही. वडिलांनी स्पष्ट सांगितलं की ते हे लग्न कधीच मान्य करणार नाहीत. त्याच रात्री सायली खूप वेळ जागी होती. एका बाजूला जन्मदाते आईवडील होते तर दुसऱ्या बाजूला तिच्यावर मनापासून प्रेम करणारा अजय होता. अनेक तासांच्या संघर्षानंतर तिने प्रेमाची निवड केली. पहाटेच्या अंधारात तिने घर सोडलं. मागे वळून पाहताना तिचे डोळे पाणावले होते, पण त्याच वेळी तिला वाटत होतं की ती तिच्या आयुष्याच्या नव्या अध्यायाकडे चालली आहे. काही दिवसातच तिने आणि अजयने लग्न केलं. लग्नानंतरचे पहिले काही महिने एखाद्या सुंदर स्वप्नासारखे होते. छोटंसं भाड्याचं घर, मर्यादित पैसा आणि साधं आयुष्य असूनही सायली खूप आनंदी होती, कारण तिला वाटत होतं की आता तिला हवं असलेलं प्रेम मिळालं आहे. अजय तिची काळजी घ्यायचा, तिच्यासाठी छोट्या छोट्या गोष्टी करायचा. दोघे मिळून भविष्यासाठी योजना आखायचे. त्या दिवसात सायलीला तिचा निर्णय योग्य वाटत होता. घरच्यांचा विरोध झुगारून दिल्याचं तिला अजिबात दुःख नव्हतं. पण आयुष्य नेहमी स्वप्नासारखं राहत नाही. काही सत्य अशी असतात जी सुरुवातीला दिसत नाहीत आणि एक दिवस अचानक समोर उभी राहतात. एका रात्री अजय घरी उशिरा आला. त्याच्या तोंडातून विचित्र वास येत होता. सुरुवातीला सायलीला काही समजलं नाही, पण नंतर तिला कळलं की तो मित्रांसोबत दारू पिऊन आला होता. तिने फार मनावर घेतलं नाही. कधीमधी असेल असं स्वतःला समजावलं, पण ते कधीमधी हळूहळू रोजचं होऊ लागलं. अजय उशिरा घरी येऊ लागला, पैशांची उधळपट्टी करू लागला आणि दारू प्यायल्यानंतर त्याचा स्वभावही बदलू लागला.
ज्या माणसाने तिला एकेकाळी प्रेमाची ऊब दिली होती तोच आता छोट्या छोट्या कारणांवर चिडू लागला होता. सायलीच्या मनात भीती निर्माण होऊ लागली. तिने अनेकदा त्याला समजावण्याचा प्रयत्न केला, रडून विनवण्या केल्या, पण त्याची दारूची सवय दिवसेंदिवस वाढतच गेली. सुरुवातीला सायली स्वतःलाच समजावत होती की प्रत्येक माणसात काही ना काही दोष असतात. अजय दारू पितो हे खरं होतं, पण तो मनाने वाईट नाही. तो बदलू शकतो. प्रेमाने सर्व काही सुधारता येतं. अशा अनेक गोष्टी ती स्वतःला वारंवार सांगत होती. कारण तिच्यासाठी अजय फक्त नवरा नव्हता, तो तिच्या त्या निर्णयाचं प्रतीक होता ज्यासाठी तिने संपूर्ण घराशी संघर्ष केला होता. जर अजय चुकीचा ठरला असता तर तिच्या आयुष्याचा सर्वात मोठा निर्णय चुकीचा ठरला असता. म्हणूनच ती वास्तव स्वीकारण्याऐवजी आशेचा आधार धरून जगत होती. पण आशा आणि वास्तव यांच्यामधलं अंतर दिवसेंदिवस वाढत चाललं होतं. लग्नाला जवळपास 1 वर्ष पूर्ण होत आलं होतं. अजयची नोकरी सुरू होती, पण महिन्याच्या शेवटी घरात पैशांची नेहमीच कमतरता जाणवायची. सुरुवातीला सायलीला वाटायचं की महागाईमुळे असं होत असेल, पण हळूहळू तिला लक्षात आलं की अजयचा पगाराचा मोठा भाग दारूत खर्च होत होता. काही वेळा तर घर भाडं भरण्यासाठी किंवा किराणा आणण्यासाठी तिला स्वतःचे दागिने गहाण ठेवावे लागले. ती जेव्हा याबद्दल बोलायची तेव्हा अजय काही वेळ शांत राहायचा, माफी मागायचा आणि पुन्हा असं होणार नाही असं आश्वासन द्यायचा. त्या क्षणी तो खरंच प्रामाणिक वाटायचा. त्याच्या डोळ्यात अपराधीपणा दिसायचा. सायली पुन्हा एकदा त्याच्यावर विश्वास ठेवायची, पण काही दिवसांनी सगळं पुन्हा पूर्वीसारखं व्हायचं. हळूहळू दारूने अजयच्या स्वभावावरही परिणाम करायला सुरुवात केली. पूर्वी शांत आणि समजूतदार असणारा अजय आता क्षुल्लक कारणांवर चिडचिड करू लागला होता. एखादा पदार्थ आवडला नाही, घरात एखादी वस्तू जागेवर सापडली नाही किंवा सायलीने एखादा साधा प्रश्न विचारला तरी त्याचा राग अनावर व्हायचा. दारूच्या नशेत तो कधी कधी अशा शब्दात बोलायचा की ते शब्द सायलीच्या मनावर खोल जखमा करून जायचे. दुसऱ्या दिवशी शुद्धीत आल्यावर तो माफी मागायचा, पण कालचे शब्द तिच्या मनातून पुसले जात नव्हते. ज्या माणसाच्या प्रेमासाठी तिने सर्व काही सोडलं होतं, त्याच माणसाच्या शब्दांनी आता तिचं मन रोज तुटत होतं. सायली अनेकदा रात्री जागी बसून भूतकाळ आठवायची. कॉलेजमधला अजय आणि आत्ताचा अजय याच्यात एवढा फरक कसा पडला हा प्रश्न तिला सतत छळायचा. तिला अजूनही त्याच्यावर प्रेम होतं. कदाचित म्हणूनच ती त्याला सोडून जाण्याचा विचारही करू शकत नव्हती. प्रत्येक वेळी ती स्वतःला सांगायची की हा तोच अजय नाही जो दारूच्या नशेत दिसतो. तिच्या मनातला अजय अजूनही तोच होता ज्याने तिला एकदा मी आहे ना असं सांगितलं होतं, पण वास्तव वेगळं होतं. दारू माणसाला हळूहळू बदलत होती आणि त्या बदलाची किंमत त्यांच्या नात्याला मोजावी लागत होती. एके दिवशी सायलीला समजलं की ती आई होणार आहे. ही बातमी कळल्यावर काही क्षणांसाठी तिच्या आयुष्यात पुन्हा आनंद आला. तिला वाटलं की आता अजय बदलेल, आपल्या मुलासाठी तरी तो जबाबदार बनेल. जेव्हा तिने ही बातमी अजयला सांगितली तेव्हा त्यालाही खूप आनंद झाला. त्याने तिला मिठी मारली आणि डोळ्यात पाणी आणून वचन दिलं की तो आता दारू कमी करेल. त्या रात्री अनेक महिन्यानंतर सायली शांत झोपली. तिला वाटलं की कदाचित त्यांच्या आयुष्यातील कठीण दिवस संपत आले आहेत. मात्र काही आठवड्यानंतर सगळं पुन्हा तसंच सुरू झालं. अजयचे मित्र, त्यांची मैफिल, दारू आणि त्यानंतरचे वाद. फरक एवढाच होता की आता सायली एकटी नव्हती. तिच्या पोटात वाढणाऱ्या जीवाची जबाबदारीही तिच्यावर होती. अजय उशिरा घरी आला की ती चिंतेने जागी बसून राहायची. तो नशेत घरी परतला की तिच्या मनात भीती निर्माण व्हायची, कारण आता तिला स्वतःपेक्षा आपल्या बाळाची जास्त काळजी वाटत होती. एका रात्री तर परिस्थिती खूपच बिघडली. अजय खूप दारू पिऊन घरी आला होता. त्याला नीट चालताही येत नव्हतं. सायलीने त्याला शांतपणे पाणी दिलं आणि जेवण वाढलं, पण तो कुठल्या तरी कारणावरून संतापला. मोठ्याने ओरडू लागला. शेजाऱ्यांनाही आवाज ऐकू जाईल इतक्या मोठ्याने तो बोलत होता. सायलीने त्याला शांत करण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा राग वाढतच गेला. त्या रात्री पहिल्यांदाच तिला त्याच्या डोळ्यात प्रेमापेक्षा जास्त नशा दिसली. ती भीतीने एका कोपऱ्यात बसून रडत राहिली. अजय काही वेळाने झोपून गेला, पण सायलीच्या डोळ्यातून रात्रभर अश्रू वाहत राहिले. त्या घटनेनंतर तिच्या मनात काहीतरी तुटलं. प्रेम अजूनही होतं, पण त्याच्यासोबत भीतीही निर्माण झाली होती. ती अनेकदा विचार करायची की जर आज बाबा असते तर, जर आई जवळ असते तर, पण लगेच तिला आठवायचं की तिनेच त्यांच्या विरुद्ध जाऊन हा मार्ग निवडला होता. त्यामुळे दुःख असलं तरी तक्रार करण्याचा अधिकार तिने स्वतःच गमावला आहे असं तिला वाटायचं. महिने सरत गेले. सायलीने एका गोंडस मुलीला जन्म दिला. बाळाला हातात घेतल्यावर तिच्या आयुष्यात पुन्हा एकदा आशेचा किरण दिसला. त्या छोट्या चेहऱ्याकडे पाहताना तिला वाटलं की आता तरी सर्व काही बदलायला हवं. सुरुवातीचे काही दिवस अजयही मुलीवर जीवापाड प्रेम करत होता. तिला उचलून घेणं, तिच्याशी खेळणं, तिच्यासाठी वस्तू आणणं हे सगळं तो करत होता. सायलीच्या मनात पुन्हा आशा जागी झाली, पण दारूची सवय इतक्या सहज सुटणारी नव्हती. जसं बाळ मोठं होत गेलं तसं घरातील वातावरण पुन्हा तणावपूर्ण
होत गेलं. महिन्याच्या खर्चासाठी पैसे कमी पडू लागले, कर्ज वाढू लागलं, अजयची तब्येतही बिघडू लागली. तरीही तो स्वतःला थांबवू शकत नव्हता. अनेकदा मुलगी रडत असताना तो नशेत घरी यायचा आणि सायलीचं मन आतून तुटून जायचं. तिला एक गोष्ट स्पष्ट दिसू लागली होती. ती ज्या घरातून पळून आली होती तिथे प्रेम कमी होतं, पण ज्या घरासाठी तिने सर्व काही सोडलं तिथे आता सुरक्षितता उरली नव्हती. त्या संध्याकाळी सायलीच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा येऊन ठेपला होता, पण तिला त्याची जाणीव नव्हती. बाहेर पावसाची रिमझिम सुरू होती. आकाश पूर्णपणे ढगांनी भरलं होतं आणि घरात एक उदास शांतता पसरली होती. खोलीच्या कोपऱ्यात तिची 2 वर्षांची मुलगी तापाने फणफणत झोपली होती. डॉक्टरांनी काही औषधं लिहून दिली होती आणि ती औषधं वेळेवर मिळणं खूप गरजेचं होतं. सकाळी अजय कामावर जाताना सायलीने त्याला अनेकदा आठवण करून दिली होती. घरी येताना औषधं आणायला विसरू नकोस, ती म्हणाली होती. त्यावेळी अजयनेही होकार दिला होता. त्यामुळे दिवसभर सायली त्याची वाट पाहत होती. प्रत्येक मिनिटागणिक तिची चिंता वाढत होती. संध्याकाळ झाली, अंधार पडला. रात्रीचे 9 वाजले, 10 वाजले, पण अजयचा काहीच पत्ता नव्हता. फोन केला तर तो उचलत नव्हता. मुलीच्या तापलेल्या कपाळावर हात ठेवताना तिच्या मनात हजारो विचार येत होते. आई म्हणून ती असहाय्य वाटत होती. एकीकडे आजारी मुलगी आणि दुसरीकडे नवऱ्याची बेफिकिरी. गेल्या काही वर्षात तिने अनेक दुःख सहन केली होती, पण त्या रात्री तिच्या मनात निर्माण झालेली अस्वस्थता वेगळीच होती. रात्री जवळपास 11 वाजता दरवाजा जोरात वाजला. सायलीने धावत जाऊन दरवाजा उघडला. समोर अजय उभा होता. त्याच्या चेहऱ्याकडे पाहताच सगळं स्पष्ट झालं. डोळे लाल झाले होते, पावलं अडखळत होती आणि तोंडातून दारूचा उग्र वास येत होता. त्याच्या हातात औषधांची पिशवी नव्हती. तो रिकाम्या हाताने आला होता. त्या क्षणी सायलीला असं वाटलं की तिच्या आत्तापर्यंतच्या सगळ्या आशा, सगळे समजुतीचे प्रयत्न आणि सगळ्या स्वप्नांचा एकाच वेळी चुराडा झाला आहे. ती अनेकदा त्याला माफ करत आली होती. प्रत्येक वेळी त्याने दिलेल्या आश्वासनांवर विश्वास ठेवला होता, पण आज गोष्ट तिच्या स्वतःच्या दुःखाची नव्हती. आज गोष्ट तिच्या मुलीच्या आरोग्याची होती आणि तरीही अजयने दारूची निवड केली होती. त्या जाणीवेने तिचं मन आतून हादरलं. तिने शांतपणे विचारलं, औषधं कुठे आहेत? अजयने तिच्याकडे पाहिलं, पण उत्तर दिलं नाही. तो थेट खुर्चीवर बसण्याचा प्रयत्न करू लागला. सायलीने पुन्हा विचारलं. यावेळी तिच्या आवाजात वेदना जास्त होती. मी विचारते, औषधं कुठे आहेत? अजय अडखळत म्हणाला, उद्या आणू. ते 2 शब्द ऐकताच सायलीच्या डोळ्यात अश्रू दाटून आले. उद्या? आज तापाने तळमळणाऱ्या मुलीला उद्यापर्यंत थांबायचं कसं? त्या क्षणी तिच्या मनात इतक्या वर्षांचं साचलेलं दुःख उसळून वर आलं. ती त्याच्यासमोर उभी राहिली आणि अनेक वर्षात पहिल्यांदाच तिच्या मनातलं सगळं बाहेर पडलं. तिने त्याला आठवण करून दिली की त्याच्यासाठी तिने स्वतःचं घर सोडलं होतं, आई वडिलांचा विरोध पत्करला होता, नातेवाईकांच्या नजरा सहन केल्या होत्या. प्रेमावर विश्वास ठेवून तिने स्वतःचं संपूर्ण आयुष्य बदलून टाकलं होतं. तिला वाटलं होतं की प्रेम सर्व अडचणींवर मात करेल, पण आज तिच्यासमोर उभं असलेलं वास्तव खूप वेगळं होतं. ती म्हणाली, मला वाटलं होतं की मी तुझ्यासाठी सगळं सोडलं कारण तू माझ्यावर मनापासून प्रेम करतोस, पण आज मला कळतंय की तुझं पहिलं प्रेम मी नाही, ही मुलगी नाही, हे घर नाही. तुझं पहिलं प्रेम दारू आहे. तिच्या आवाजात राग नव्हता, आरोप नव्हते, फक्त प्रचंड थकवा आणि निराशा होती. अजय तिच्याकडे पाहत राहिला. कदाचित त्याने पहिल्यांदाच तिच्या डोळ्यातला तो तुटलेपणा पाहिला, कारण आतापर्यंत ती त्याच्याशी भांडली होती, रागावली होती, रडली होती, पण आज ती आतून पूर्णपणे कोसळली होती. त्या रात्री फार मोठं भांडण झालं नाही. काही वेळानंतर अजय झोपून गेला, पण सायली मात्र मुलीला कुशीत घेऊन रात्रभर जागी बसली. घरात शांतता होती, पण तिच्या मनात वादळ सुरू होतं. खिडकीबाहेर पाऊस पडत होता आणि प्रत्येक थेंब जणू तिच्या मनातल्या वेदनेला शब्द देत होता. रात्रभर ती भूतकाळाचा विचार करत राहिली. कॉलेजमधला अजय आठवत होता. तो अजय, जो तिचं बोलणं मन लावून ऐकायचा, जो तिला आधार द्यायचा, जो तिच्या डोळ्यात स्वप्न रंगवायचा. आणि मग तिने वर्तमानाकडे पाहिलं. आज तिच्यासमोर जो माणूस होता तो पूर्णपणे वेगळा वाटत होता. त्या क्षणी तिला एक कठोर सत्य समजलं. प्रेम माणसाला आधार देऊ शकतं, पण प्रेम एकटं एखाद्याच्या व्यसनाला हरवू शकत नाही. अनेक वर्ष ती अजयला बदलायचा प्रयत्न करत होती, पण त्या प्रयत्नात ती स्वतःच हरवत चालली होती. तिच्या मुलीचं बालपणही त्या संघर्षात अडकत होतं. पहाटेच्या सुमारास जेव्हा खिडकीतून सूर्याची पहिली किरणं घरात आली, तेव्हा सायलीच्या मनात एक निर्णय आकाराला आला. तो निर्णय घेणं तिच्यासाठी सोपं नव्हतं, कारण तो फक्त घर सोडण्याचा निर्णय नव्हता. तो तिच्या आयुष्यातील सर्वात मोठ्या स्वप्नाचा पराभव स्वीकारण्याचा निर्णय होता. तरीही तिला जाणवत होतं की आता हा निर्णय आवश्यक आहे. सकाळी अजय अजूनही झोपलेला असताना सायली शांतपणे उठली. तिने कपाट उघडलं, काही कपडे बॅगेत भरले, मुलीचे कपडे, तिची औषधं, काही आवश्यक वस्तू घेतल्या. घरात एकदा नजर फिरवली. या घरात तिने कितीतरी स्वप्न पाहिली होती, कितीतरी रात्री आनंदात घालवल्या होत्या आणि त्याहून अधिक रात्री अश्रूंमध्ये घालवल्या होत्या.
प्रत्येक भिंतीवर तिच्या आठवणी होत्या. तरीही तिने स्वतःला सावरलं, मुलीला कडेवर घेतलं आणि दार उघडलं. बाहेर पडताना तिने एकदाही मागे वळून पाहिलं नाही, कारण तिला माहिती होतं मागे वळून पाहिलं तर कदाचित तिची पावलं थांबतील. ती सरळ बस स्थानकाकडे निघाली. बसमध्ये बसल्यावर अनेक वर्षांनी ती पुन्हा त्या रस्त्यावरून प्रवास करत होती जो तिच्या माहेराकडे जात होता. खिडकी बाहेरची झाडं, शेतं, वळणदार रस्ते तिच्या डोळ्यांसमोरून सरकत होते आणि त्यांच्यासोबत जुन्या आठवणीही जाग्या होत होत्या. लहानपणी अंगणात खेळलेले खेळ, आईने केलेले लाड, वडिलांची कठोर शिस्त, घर सोडताना झालेला शेवटचा वाद, सगळं पुन्हा जिवंत झालं होतं. तिच्या डोळ्यातून नकळत अश्रू वाहू लागले, कारण ती ज्या घरातून एकेकाळी प्रेमाच्या शोधात निघाली होती त्याच घराकडे आज तुटलेल्या मनाने परत जात होती. तिच्या मनात एकच भीती होती, आई वडील तिला स्वीकारतील का, की पुन्हा एकदा ती नाकारली जाईल. दुपारच्या सुमारास बस तिच्या गावात पोहोचली. परिचित रस्ते पाहून तिच्या छातीत धडधड वाढली. ती हळूहळू घरासमोर येऊन उभी राहिली. 4 वर्षे झाली होती त्या उंबरट्यावर पाय न ठेवून. थरथरणाऱ्या हाताने तिने दरवाजा ठोठावला. काही क्षणांनी दरवाजा उघडला आणि समोर तिची आई उभी होती. दोघींची नजरानजर झाली. काही क्षण जणू काळच थांबला. सुचित्राताईंच्या डोळ्यात अविश्वास होता, आनंद होता आणि वर्षानुवर्षे साचलेलं दुःखही होतं. सायली, एवढाच शब्द त्यांच्या तोंडून बाहेर पडला. पुढच्या क्षणी त्यांनी मुलीला घट्ट मिठी मारली. दोघींच्या डोळ्यातून अश्रूंचा पूर वाहू लागला. 4 वर्षांचं अंतर, गैरसमज, राग आणि वेदना त्या एका मिठीत विरघळून गेल्या. त्या क्षणी सायलीला अनेक वर्षांनी पुन्हा एकदा घरासारखं वाटलं. आईच्या मिठीत शिरल्यावर सायलीच्या मनात अनेक वर्षांपासून साचलेलं दुःख जणू वाहून जाऊ लागलं होतं. ती किती वेळ आईला बिलगून रडत होती हे तिलाही कळलं नाही. त्या अश्रूंमध्ये केवळ दुःख नव्हतं, तर अपराधीपणा, पश्चाताप, हरवलेली वर्ष आणि पुन्हा सापडलेल्या आपलेपणाची भावना मिसळली होती. सुचित्राताईंचे हात तिच्या डोक्यावरून फिरत होते. जसं लहानपणी ती पडले की आई तिला जवळ घ्यायची, तसंच आजही त्या तिला सावरत होत्या. काही नाती काळाच्या ओघात दूर जातात, पण त्यांच्यातील प्रेम कधीच संपत नाही याची सायलीला त्या क्षणी तीव्र जाणीव झाली. ती घरात आली. अंगण, भिंती, देवघर, खिडक्या सगळं तसंच होतं, पण तरीही खूप काही बदललेलं होतं. सर्वात जास्त बदललेले होते तिचे वडील. आवाज ऐकून गोविंदराव बाहेर आले तेव्हा सायलीच्या मनात पुन्हा भीती जागी झाली. घर सोडताना त्यांचा संताप तिने पाहिला होता. त्यांनी उच्चारलेले कठोर शब्द अजूनही तिच्या आठवणीत जिवंत होते. त्यामुळे आजही ते तिला स्वीकारतील याची खात्री नव्हती, पण समोर उभ्या असलेल्या माणसाकडे पाहून ती थबकली. 4 वर्षांपूर्वी नेहमी ताठ उभे राहणारे कठोर चेहऱ्याचे गोविंदराव आता थोडे वाकलेले दिसत होते. केस पूर्ण पांढरे झाले होते. चेहऱ्यावर काळाने उमटवलेल्या रेषा होत्या. त्यांच्या डोळ्यातली कडकपणाची चमक कमी झाली होती आणि तिच्या जागी एक खोल रिकामपण दिसत होतं. त्यांनी काही क्षण मुलीकडे पाहिलं. त्यांची नजर सायलीवरून तिच्या कुशीतल्या मुलीकडे गेली. त्या छोट्या चेहऱ्याकडे पाहताना त्यांच्या डोळ्यात अचानक पाणी आलं. अनेक वर्ष मनात दाबून ठेवलेल्या भावनांचा बांध तुटण्याच्या अवस्थेत होता. त्यांनी हळू आवाजात विचारलं, ही माझी नात आहे का? सायलीला उत्तर देता येईना. तिने फक्त मान हलवली. पुढच्या क्षणी गोविंदराव पुढे आले आणि आयुष्यात कदाचित पहिल्यांदाच त्याने स्वतःहून मुलीच्या डोक्यावर हात ठेवला. तो स्पर्श होतच सायलीच्या डोळ्यातून पुन्हा अश्रू वाहू लागले, कारण हा फक्त वडिलांचा हात नव्हता, हा त्या नात्याचा स्पर्श होता जो तुटल्यासारखा वाटत असला तरी आतून अजून जिवंत होता. त्या रात्री घरात कोणीही फारसं बोललं नाही, पण शांततेतही अनेक गोष्टी व्यक्त होत होत्या. जेवताना सुचित्राताई अधूनमधून सायलीच्या ताटात पदार्थ वाढत होत्या. जणू गेलेल्या 4 वर्षांची उणीव भरून काढण्याचा प्रयत्न करत होत्या. गोविंदराव मात्र गप्प होते. ते अधूनमधून नातीकडे पाहत होते. मुलगी निरागसपणे घरभर फिरत होती. कधी आजोबांकडे बघून हसायची, तर कधी आजीकडे धावत जायची. त्या छोट्या जीवाने घरात पुन्हा एकदा जिवंतपणा आणला होता. रात्री झोपताना सायली तिच्या जुन्या खोलीत गेली. तीच खोली, तीच खिडकी, तोच कपाटाचा कोपरा, पण ती आता तीच मुलगी राहिली नव्हती. 4 वर्षांपूर्वी प्रेमाच्या स्वप्नांनी भरलेली तरुणी या खोलीतून बाहेर पडली होती. आज आयुष्याचे कठोर धडे शिकलेली स्त्री परत आली होती. पुढचे काही दिवस शांततेत गेले. सुचित्राताई आणि गोविंदराव दोघांनीही तिच्याकडे एकदाही आमचं ऐकलं असतंच तर असं म्हणत बोट दाखवलं नाही. हीच गोष्ट सायलीला सर्वात जास्त अस्वस्थ करत होती, कारण ती स्वतःला दोष देत होती. एके संध्याकाळी अंगणात बसून ती नातीसोबत खेळत होती. गोविंदराव तिच्याजवळ येऊन बसले. बराच वेळ दोघंही काही बोलले नाही. शेवटी गोविंदराव शांतपणे म्हणाले, मला वाटायचं की मी तुझ्यासाठी योग्य तेच करतोय. मला भीती होती की जग तुला दुखावेल, म्हणून मी तुला खूप बंधनात ठेवलं. पण कदाचित त्या भीतीत मी हे विसरलो की मुलांना फक्त संरक्षण नाही, प्रेमही हवं असतं. हे शब्द ऐकताच सायली स्तब्ध झाली, कारण तिच्या वडिलांनी आयुष्यात पहिल्यांदाच स्वतःची चूक मान्य केली होती. त्यांच्या डोळ्यात पश्चाताप स्पष्ट दिसत होता. ते पुढे म्हणाले, तू घर सोडलंस तेव्हा मला खूप राग आला होता, पण त्या रागाच्या मागे भीती होती. रोज रात्री मला वाटायचं, माझी मुलगी सुखात असेल का, कोणी तिला त्रास तर देत नसेल ना.
पण माझा अहंकार मला तुझ्याशी संपर्क करू देत नव्हता. सायलीच्या डोळ्यात पुन्हा अश्रू आले. तिने वडिलांचा हात हातात घेतला. बाबा, चूक फक्त तुमची नव्हती. मीही हट्ट केला. प्रेमाच्या भरात मी अनेक गोष्टी पाहिल्याच नाहीत. मला वाटलं होतं की प्रेम म्हणजे आयुष्यभराचा आदर असतो. पण माणूस कितीही प्रेम करत असला तरी त्याच्या सवयी, त्याचे निर्णय आणि त्याचा स्वभावही तितकाच महत्त्वाचा असतो, हे मला उशिरा समजलं. दोघेही काही क्षण शांत बसले. त्या शांततेत वर्षानुवर्षे न बोललेले शब्द विरघळत होते. दरम्यान अजयच्या आयुष्यातही मोठं वादळ उठलं होतं. सकाळी उठल्यावर घर रिकामं पाहून त्याला सुरुवातीला वाटलं सायली काही वेळासाठी बाहेर गेली असेल. पण वेळ जसजसा पुढे गेला तसं वास्तव त्याच्या लक्षात येऊ लागलं. कपाटात तिचे कपडे नव्हते, मुलीच्या वस्तू नव्हत्या, घरात तिच्या अस्तित्वाच्या खुणा कमी झाल्या होत्या. त्या क्षणी त्याच्या मनात प्रथमच तीव्र भीती निर्माण झाली. गेली अनेक वर्षे सायली त्याला सोडून जाणार नाही याची त्याला खात्री होती, पण आता ती खरंच निघून गेली होती आणि त्याच्यासोबत त्याची मुलगीही गेली होती. घरात पसरलेली शांतता त्याला असह्य वाटू लागली. तो ज्या दारूसाठी सर्व काही विसरत होता, त्याच दारूने त्याच्याकडून सर्वात मौल्यवान गोष्ट हिरावून घेतली होती याची जाणीव हळूहळू त्याला होऊ लागली. त्या रात्री अजय पहिल्यांदाच एकटाच बसून रडला. दारूच्या नशेत नव्हे तर पूर्ण शुद्धीत. कारण काही नुकसानं अशी असतात ज्यांची जाणीव झाल्यावर माणूस स्वतःपासूनही पळू शकत नाही. सायलीची रिकामी उशी, मुलीची खेळणी आणि घरातली भयानक शांतता त्याला सतत एकच प्रश्न विचारत होती. आता तरी जागा होणार आहेस का? सायली माहेरी परत आल्यापासून जवळपास 1 वर्ष उलटून गेलं होतं. सुरुवातीचे काही महिने तिच्यासाठी खूप कठीण गेले होते. शरीर माहेरच्या सुरक्षित वातावरणात आलं होतं, पण मन अजूनही भूतकाळाच्या जखमांमध्ये अडकून पडलं होतं. रात्री झोपताना तिला अनेकदा जुन्या गोष्टी आठवायच्या. प्रेमाच्या भरात घर सोडताना पाहिलेली स्वप्न, अजयसोबतचे सुरुवातीचे सुंदर दिवस, त्यानंतर हळूहळू वाढत गेलेले दुःख, अपमान, निराशा आणि शेवटी मुलीला घेऊन घर सोडण्याचा घेतलेला निर्णय. हे सगळं तिच्या मनात पुन्हा पुन्हा जिवंत व्हायचं. पण यावेळी तिच्या आयुष्यात एक मोठा आधार होता, तिची मुलगी आणि तिचं माहेर. ज्या घरातून एकेकाळी गुदमरून बाहेर पडली होती, तेच घर आज तिच्यासाठी सर्वात सुरक्षित ठिकाण बनलं होतं. सुचित्राताई मुलीची आणि नातीची मनापासून काळजी घेत होत्या. गोविंदरावही पूर्णपणे बदलले होते. नातीच्या आगमनाने त्यांच्या आयुष्यात जणू हरवलेला आनंद परत आला होता. ती छोट्या छोट्या गोष्टींवर हसायची, अंगणभर धावायची आणि तिच्या त्या निरागस हसण्याने घरातला प्रत्येक कोपरा जिवंत व्हायचा. अनेकदा सायली दारात उभी राहून वडिलांना नातीसोबत खेळताना पाहायची आणि तिच्या डोळ्यात नकळत पाणी यायचं. कारण लहानपणी ज्या प्रेमाची आणि मोकळेपणाची ती वाट पाहत होती, तेच प्रेम आज तिच्या मुलीला मिळताना ती पाहत होती. मात्र काळ पुढे सरकत असला तरी अजयची आठवण तिच्या मनातून पूर्णपणे गेली नव्हती. ती त्याच्यावर रागावली होती. त्याच्यामुळे तिने खूप वेदना सहन केल्या होत्या. पण तरीही ती त्याच्यावर एकेकाळी मनापासून प्रेम करत होती, हे सत्य ती नाकारू शकत नव्हती. अनेकदा रात्री मुलगी झोपल्यानंतर ती खिडकीजवळ बसून विचार करायची की अजय आता कसा असेल? अजूनही तो त्याच मार्गावर चालत असेल का? की तिच्या जाण्याने त्याला काही जाणीव झाली असेल? पण या प्रश्नांची उत्तरं तिच्याकडे नव्हती. दुसरीकडे अजयच्या आयुष्यातही मोठं वादळ उठलं होतं. सायली आणि मुलगी गेल्यानंतर त्याला पहिल्यांदाच एकटेपणाचा खरा अर्थ समजला होता. घरात परतल्यावर त्याला सायलीचा आवाज ऐकू येत नव्हता, मुलीचं हसणं दिसत नव्हतं, भिंती तशाच होत्या, वस्तू तशाच होत्या, पण घरातलं जीवन निघून गेलं होतं. सुरुवातीचे काही दिवस त्याने स्वतःला दारूमध्ये बुडवून टाकण्याचा प्रयत्न केला, पण प्रत्येक वेळी ग्लास हातात घेताना त्याच्या डोळ्यांसमोर मुलीचा चेहरा यायचा. तापाने फणफणणाऱ्या मुलीसाठी औषधं न आणता तो दारू पिऊन घरी आला होता. तो दिवस त्याला वारंवार आठवायचा. सायलीचे अश्रूंनी भरलेले डोळे आणि तिचे शब्द त्याच्या मनात खोलवर रुतून बसले होते. हळूहळू त्याला जाणवायला लागलं की त्याने फक्त पत्नी गमावलेली नाही, तर स्वतःचं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त केलं आहे. एके दिवशी आरशात स्वतःकडे पाहताना तो स्वतःच्याच नजरेला सामोरं जाऊ शकला नाही. समोर उभा असलेला माणूस त्याला ओळखीचा वाटत नव्हता. एकेकाळी स्वप्नांनी भरलेला, प्रेम करणारा आणि आयुष्य घडवण्याची इच्छा असलेला तरुण कुठेतरी हरवून गेला होता. त्याच्या जागी एक व्यसनाच्या आहारी गेलेला, स्वतःच्या चुका न ओळखणारा माणूस उभा होता. त्या क्षणी त्याने आयुष्यातील सर्वात मोठा निर्णय घेतला. त्याने स्वतःहून व्यसनमुक्ती केंद्रात जाण्याचं ठरवलं. तो प्रवास सोपा नव्हता. शरीर दारूसाठी तडफडत होतं, मन अस्वस्थ होतं, अनेकदा हार मानावीशी वाटत होती. पण प्रत्येक वेळी त्याने स्वतःला एकच गोष्ट आठवण करून दिली, जर तो आता बदलला नाही तर त्याच्याकडे गमावण्यासाठी काहीच उरणार नाही. दिवस, आठवडे आणि महिने सरत गेले. हळूहळू त्याने स्वतःला पुन्हा उभं करायला सुरुवात केली. त्याने नोकरीवर लक्ष दिलं, समुपदेशन घेतलं, स्वतःच्या चुका मान्य केल्या आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्याने स्वतःपासून पळणं बंद केलं. जवळपास वर्षभरानंतर एका दुपारी सायली अंगणात बसली होती. तिची मुलगी मातीमध्ये खेळत होती. वातावरण शांत होतं. अचानक घराबाहेर गाडी थांबल्याचा आवाज आला. सायलीने सहज वर पाहिलं आणि काही क्षणांसाठी तिचा श्वास अडला.
दरवाजाजवळ अजय उभा होता, पण हा तो अजय नव्हता ज्याला तिने शेवटचं पाहिलं होतं. त्याच्या चेहऱ्यावरचा थकवा कमी झाला होता, डोळे स्वच्छ दिसत होते, शरीरावर नीटनेटके कपडे होते. सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्याच्या चेहऱ्यावर एक प्रामाणिक शांतपणा होता. तो काही क्षण तसाच उभा राहिला, जणू त्याला स्वतःच विश्वास बसत नव्हता की तो पुन्हा या दारात उभा आहे. गोविंदराव बाहेर आले. वातावरणात तणाव निर्माण झाला, पण पुढच्या क्षणी अजयने जे केले त्याने सगळे स्तब्ध झाले. तो थेट गोविंदरावांच्या पायावर वाकला. त्याच्या डोळ्यात अश्रू होते. तो म्हणाला, माझ्याकडून खूप चुका झाल्या. मी तुमच्या मुलीला सुख देण्याचे वचन दिलं होतं आणि ते पाळू शकलो नाही. मला माहिती आहे की मी माफी मागून सगळं बदलणार नाही, पण मी बदलण्याचा प्रयत्न केला आहे. आज मी फक्त माझी चूक मान्य करायला आणि एक संधी मागायला आलोय. पुढचे अनेक तास चर्चा करण्यात गेले. अजयने कोणतंही समर्थन केलं नाही. त्याने स्वतःच्या प्रत्येक चुकीची जबाबदारी स्वीकारली. व्यसनमुक्ती केंद्रातील कागदपत्र दाखवली. गेल्या वर्षभरात त्याने कसा संघर्ष केला हे सांगितलं. सायली शांतपणे सगळं ऐकत होती. तिच्या मनात भावना उसळत होत्या. तिच्या जखमा अजूनही ताज्या होत्या. ती एका क्षणात सर्व काही विसरू शकत नव्हती, पण त्याच वेळी तिला हेही दिसत होतं की तिच्यासमोर उभा असलेला माणूस पूर्वीचा अजय राहिला नव्हता. तो बदलण्यासाठी झगडला होता. संध्याकाळी अंगणात खेळत असलेली मुलगी अचानक धावत आली आणि अजयच्या पायाला बिलगली. निरागसपणे ती म्हणाली, बाबा. तो एकच शब्द ऐकताच अजयच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्याने मुलीला उचलून घेतलं आणि घट्ट मिठी मारली. त्या क्षणी सायलीच्या मनात काहीतरी हललं, कारण त्या मिठीत तिला दिखावा दिसत नव्हता. तिला एका वडिलांची हरवलेली ओढ दिसत होती. त्या रात्री गोविंदरावांनी सायलीला एकच गोष्ट सांगितली, निर्णय तुझा आहे. यावेळी आम्ही तुझ्यासाठी निर्णय घेणार नाही. आम्ही फक्त तुझ्या पाठीशी उभे राहू. हे शब्द ऐकताना सायलीच्या डोळ्यात पाणी आलं, कारण एकेकाळी तिच्यासाठी प्रत्येक गोष्ट ठरवणारे तिचे वडील आज तिच्या निवडीचा आदर करत होते. बराच वेळ विचार केल्यानंतर ती अजय जवळ गेली. शांतपणे त्याच्या डोळ्यात पाहत ती म्हणाली, मी भूतकाळ विसरू शकत नाही. त्या जखमा अजूनही आहेत. पण माणूस चुकू शकतो आणि काही वेळा मनापासून प्रयत्न केला तर बदलूही शकतो. मी तुला लगेच माफ केलेला नाही, पण मी तुला एक संधी देऊ शकते. यावेळी प्रेमापेक्षा जास्त महत्त्व विश्वासाला असेल. अजयच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले, कारण त्याला दुसरी संधी मिळाली होती आणि आयुष्यात प्रत्येकाला ती मिळतेच असं नाही. काही महिन्यानंतर सायली, अजय आणि त्यांची मुलगी नव्या घरात राहायला गेले. त्यांचं आयुष्य परिपूर्ण नव्हतं. मतभेद अजूनही होत होते. अडचणी अजूनही येत होत्या, पण आता त्यांच्या नात्याचा पाया केवळ प्रेमावर उभा नव्हता. तो विश्वास, प्रामाणिकपणा, जबाबदारी आणि परस्पर आदर यावर उभा होता. सायलीने आयुष्यातून एक मोठा धडा शिकला होता. प्रेम महत्त्वाचं असतं, पण प्रेम एकटं पुरेसं नसतं. आणि गोविंदरावांनीही शिकून घेतलं होतं की मुलांना फक्त शिस्त नाही, तर समजून घेणं आणि प्रेम देणंही तितकंच आवश्यक असतं. त्या सगळ्या संघर्षानंतर शेवटी प्रत्येकाला त्याची चूक समजली होती. प्रत्येकाला त्याचा धडा मिळाला होता आणि म्हणूनच त्या कुटुंबाला पुन्हा एकदा नव्याने जगण्याची संधी मिळाली होती. तर मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला ही आजची कथा कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली असेल तर लाईक, कमेंट, शेअर नक्की करा.